अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना कसे हँडल करावे? जर भगवंत तुमच्याकडून वाट पाहून घेत असेल तर तयार राहा. तुम्ही मागितल्यापेक्षा खूप जास्त तुम्हाला तो देणार आहे. जीवनात एवढा विचार करू नका. ज्याने जीवन दिले त्याने काहीतरी विचार केला असेलच. विनाकारण आपण लोकांना भेटत नाही. आपल्याकडून काहीतरी धडे मिळतात आणि काहीकडून आपल्याला ज्ञान मिळते. कोणाला दुःख देऊन सुखाची इच्छा करू नका आणि एखाद्याला क्षणभरही दुःख देऊ नका. चिंता करू नका. जेव्हा वेदना आणि कडू शब्द दोन्ही सहन होऊ लागतात तेव्हा तुम्ही समजून घ्या की तुम्हाला आता जगणे आले आहे. कोण काय करतंय, कसं करतंय, का करतंय या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही आनंदी राहाल. हसत राहिला तर जग तुमच्या सोबत आहे, नाहीतर डोळ्यात अश्रूंना देखील जागा नाही. जे काही घडत आहे ते एकतर तुम्हाला काहीतरी बनवते किंवा काहीतरी शिकवते. श्री स्वामी समर्थ. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचे एक लाईक प्रेरणा देते आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. बाळा, तुटणं, पिसणं, शेवटच्या श्वासापर्यंत हे उसापेक्षा चांगले कोणास ठाऊक नाही. गोड होण्यात किती नुकसान आहे हे त्यातूनच आपल्याला समजते. जेव्हा कोणी आपले मन दुखावते तेव्हा आपण गप्प बसलेले बरे, कारण आपण त्यांना उत्तर देत नाही. त्यांना काळ आणि वेळच उत्तर देते. आंधळे, मुके, बधीर होऊन आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत राहा. इथे इतर रिकामे लोक आहेत की ते स्वतः काहीतरी करणार नाहीत आणि जे काही करतात त्यांना ते काही करू देखील देणार नाहीत. त्यांचे मनोबलभंग मात्र ते नक्कीच करणार. लोक तुम्हाला एका छोट्या गोष्टीसाठी सोडून जातात आणि भगवंत तुम्हाला थोड्या प्रार्थनेतही हात धरतात. श्री स्वामी समर्थ. सहमत असाल तर होय स्वामी, मी सहमत आहे कमेंट करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, तुम्ही कर्माला घाबरा, देवाला नाही. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. ज्याप्रमाणे वासरू आपल्या आईला 100 गायीतून शोधून काढते, त्याचप्रमाणे कर्माला आज नाही तर उद्या आपलं तुम्ही नक्कीच करता. जर हेतू स्पष्ट असेल आणि ते योग्य असेल तर देव देखील तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने नक्कीच मदत करतो. फक्त ते आपल्याला बघता आले पाहिजे. तुम्ही जीवनात जितके शांत असाल तितके तुम्ही स्वतःला अधिक मजबूत कराल, कारण लोखंड थंड झाल्यावर अधिक मजबूत बनते. तुम्ही गरीब राहिला तर कोणालाच फरक पडत नाही. तुम्ही मेहनत केली तर सगळे हसतील, पण तुम्ही यशस्वी झाला तर सगळे तुमच्या मागे लागतील. आयुष्य हा एक हिशोब आहे जो मागे जाण्यात सुधारत नाही. म्हणून आजच सुधारा आणि जुन्या गोष्टींचा अनुभव म्हणून वापर करा. ज्या आयुष्यात उत्साह, ध्येय आणि शिस्त नाही त्याला जीवन जगणेच येत नाही. जीवन काढणे म्हणतात. काही वेळा तुम्ही काहीही चुकीचे न करता वाईट बनता, कारण लोक तुमच्याकडून जे करू इच्छितात ते तुम्ही करत नाही. ज्या व्यक्तीच्या हृदयात खरी माणुसकी असते त्याची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे. स्वामी म्हणतात, बाळा, तुमचा मोठा विजय होणारच आहे. तुमचा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकणार. त्यामुळे तुम्ही हार मानू नका. खंबीर राहा. हसता नाही पाहिलं आणि रडता नाही पाहिलं. कोणाला सापडलं, कोणाला हरवलं, पण लक्षात ठेवा, आयुष्य तेच जगतात जे एकटे या जगात राहायला शिकले. आयुष्य खूप काही शिकवते, थोडे रडवते, थोडे हसवते, स्वतःपेक्षा जास्त
कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण तुमची सावली देखील तुम्हाला अंधारात सोडून देते. जर कोणी तुमच्यावर खरोखरच प्रेम करत असेल तर त्याला नक्कीच वेळ द्या. तो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल, सदैव तुमच्यासाठी एकनिष्ठ राहील. कारण खऱ्या प्रेमाला एकमेकांचा आदर हवा असतो. जर तुम्ही तुमच्या भगवंतावरती प्रेम करत असाल तर लव यू गॉड टाईप करा आणि आपल्या प्रेम आपण ज्यांच्यावरती करतो अशा प्रेमळ व्यक्तींना नक्की हा संदेश शेअर करा. स्वामी भक्तांनो, लोखंडाचा नाश कोणीच करू शकत नाही, फक्त त्याचा गंजच त्याचा नाश करू शकतो. त्याचप्रमाणे माणसाला त्याच्या विचाराशिवाय कोणीही नष्ट करू शकत नाही. म्हणून तुमची विचारसरणी चांगली ठेवा, नक्कीच परिणाम चांगला येईल. तुम्ही इतकेही कमकुवत बनू नका की कोणीही तुम्हाला तोडू शकेल. असे मजबूत बना की जो तुम्हाला तोडायला येईल तोच तुटून जाईल. वेदना तुम्हाला मजबूत बनवते, भीती तुम्हाला शूर बनवते आणि अनुभव तुम्हाला शिकवतो. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक अनुभवांना तुम्ही आनंदाने सामोरे जा. समोरची व्यक्ती चुकीची नाही, फक्त तुमची विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी आहे. हे ज्या दिवशी समजेल त्या दिवशी आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील. का रडतोस बाळा? मनासारखे होत नाही. जे लिहिलं आहे तेच होणार आहे. देव एक मार्ग बंद करण्यापूर्वी दुसरा मार्ग नक्कीच उघडत असतो. हा जर विश्वास असेल तर होय, मी सहमत आहे कमेंट करा. जे झाले ते विसरा, नवीन सुरुवात करा आणि लक्षात ठेवा की ज्यांना कोणीच नाही त्यांच्याकडे त्यांच्यासाठी साक्षात भगवंत स्वामी आई आहे. उन्हाळ्यात पाणी सुकल्यानंतरही पक्षी घरटे सोडत नाहीत, कारण पुन्हा पाऊस येईल आणि झाडावर नवीन पाणी येतील. म्हणून आज जरी आयुष्यात दुःख असेल, संकटे असतील, सोबत कोणी नसेल, तरी उद्याचा आणि येणारा क्षण हा आनंदाने भरलेला असेल. कोणी तुमचा आदर करो किंवा न करो, चांगले काम करत राहा. कारण सूर्य तेव्हाच उगवतो जेव्हा लोक झोपलेले असतात. जगात सर्व काही सोपे आहे, फक्त आवाज आपल्या हातून आला पाहिजे. नेहमी मेहनत करा आणि भगवंतावर विश्वास ठेवा. हेच यशाचे गुपित सूत्र आहे. जो आपल्या मनावर ताबा ठेवू शकतो तो आयुष्यात काहीही करू शकतो. स्वामी भक्तांनो, तुमचा भूतकाळ तुम्ही दुरुस्त करू शकत नाही, पण वर्तमान करू शकता. आज चांगले कर्म केले तर तुमचे भविष्य नक्कीच उजळून निघेल. आपण नेहमी विचार करतो की सर्वात वाईट काय असेल, पण आपण कधीच विचार करत नाही की सर्वात चांगले काय असेल. सर्वात चांगले एकच कर्म, चांगले कर्म करणे आणि ईश्वरावरती विश्वास ठेवणे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा पॉझिटिव्ह एनर्जेटिक संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर कमीत कमी 5 जणांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा. स्वामी तुम्हाला सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेवून तुमच्या कुटुंबावरती स्वामी कृपा कायम राहावो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.